कोश दृष्टीस पडला. नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले. ते एक स्त्री दिसली. ती सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि पेना घेऊन प्रसूतीच्या कष्टाने ओरडत होती. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले. ते हे पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यापैकी परमेश्वराची इच्छा, माझी इच्छा बरोबर नाही, परमेश्वराची इच्छा. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये माझी इच्छा नाही, परमेश्वराची इच्छा काय हे आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण पवित्र आत्म्यामध्ये बसलं पाहिजे. प्रत्येक निर्णय, समजा तुम्ही मामाला गेले, मास्त्याला गेले, तर हे दोघे जण गेलेले, पंपात गेलेला आणि दुसरे दोघे गेले. बाबा हे मावला बरं देते आहे ना, बरं देते काय घटना आहे. आणि त्यांच्या काठी असायची, काठी, आणि त्या काठीने ते लांबूनच बघायचे, हे बरं आहे, हे घ्या म्हणजे सरतेशिवाय दोघांचं डिस्कशन व्हायचं, मावलं कोणतं घ्यायचं आणि कोणतं घ्यायचं नाही. पण हे त्यांच्या डिस्कशन मध्ये योग्य आहे, हे बरं आहे, ह्याच्या चाललंय दोघांनी डिसिजन करणं मावलं म्हणजे ना. पण माझ्या प्रिय मंडळीनं त्या दोघांचं डिस्कशन झालं तेव्हा ते ज्यांची इच्छा आहे व ज्यांनी ती आमच्या पुढे व्यक्त केली आहे त्यांनी कृपया पुढे यावे. विना रॉड्रिक्स, प्रीती रॉड्रिक्स, कॅटरीन गोल्डी, इथे हजर झालेल्या स्त्रिया स्वतःमध्ये व इतरांमध्ये प्रभू ख्रिस्ताचा शुभ संदेश बदलविण्याच्या व बलीच्या भक्तीची वाट करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन बलीच्या स्वरलिपीत घेण्याची इच्छा कदाचित करीत आहे. प्रिय उमेदवारांनो, या आपल्या इच्छेविषयी मला आदर आहे, आम्हा सगळ्यांना आनंद आहे. मला अति आनंद वाटतो. तथापि आपल्या इच्छेविषयी, अंतर्यामीच्या कळीविषयी व आपल्या तळमळीविषयी पुन्हा एक वार पक्की खात्री करून घेण्यासाठी सोडानिधीच्या अध्यक्षाचे प्रश्न आता आपल्याला विचारतील, त्याची उत्तर स्पष्ट आवाजामध्ये आपण द्यावी अशी मी विनंती करतो. प्रिय उमेदवारांनो, पेशी हृदय आणि स्वर्गात भेटलेली राणी त्या सोडानिधीत येण्याची आपली इच्छा आहे का? होय, आमची तशी मनापासून इच्छा आहे. तसेच रमेशमाता महासंघाच्या ध्येय धोरणानुसार प्रभू येशूची सेवा करण्याची व ख्रिस्त सभेच्या परममंगल कार्यास स्वतःला वाहून घेण्याची आपली मनोमन इच्छा आहे काय? होय, आमची तशी इच्छा आहे. आपल्या शेजाऱ्यावर मनोभावे प्रेम करण्याचा आपला हेतू आहे काय? होय, आमचा तसा हेतू आहे. सोडानिधीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आपण वचन देता काय? होय, आम्ही तसे वचन देतो. आपल्या अधिकाऱ्यांविषयी आदर दाखवून त्यांच्या आज्ञेत राहण्याचे आपण वचन देता काय? होय, आम्ही तसे वचन देतो. किती काळपर्यंत ही वचने पाळण्यास आपण तयार आहात? ती सतत पाळण्यास आम्ही तयार. या उमेदवारांनी आपलं जीवन सोडवणीच्या कार्यासाठी समर्पित केलं आहे, त्या सगळ्यांसाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वर आमच्या विनंती ऐकून घे. ही प्रार्थना मी प्रभूच्या नावाने करतो. आमेन.
गाऊन धन्यवाद देतो तुला, धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. स्मरण करा त्याचे स्मरण करा, प्रभू उपकाराचे स्मरण करा, स्मरण करा त्याचे स्मरण करा, प्रभू उपकाराचे स्मरण करा. धन्यवाद देवा आम्ही देतो. आपणा सर्वांना आमचा नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण एका सुंदर अशा स्वागत गीताने करूया. हे स्वागत गीत सादर करतील आपल्या सोलायटी संघटनेच्या अतिशय सुंदर स्वागत गीत सादर केल्याबद्दल सर्व प्रमोटर्सचे आज अभिनंदन आणि त्यांचे आभार. जोरदार टाळ्या. गीत सादर प्रार्थना नृत्य सादर करतील आपल्या मरिया सदन सिस्टर कॉन्व्हेंटच्या मुली. त्यांचे आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया.
भी सुंदर है तू माँ, चांद से भी प्यारी है तू माँ, माँ मरिया तू माँ कुंवारी माँ, ममता माई माँ तू माँ दुलारी माँ। फूल से भी सुंदर है तू माँ, चांद से भी प्यारी है तू माँ, माँ मरिया तू माँ कुंवारी माँ, ममता माई माँ तू माँ दुलारी माँ। तेरी दया मेरे जीवन में, हम चलेंगे सदा तेरी डगर में। तेरी दया माँ मेरे जीवन में, हम चलेंगे सदा तेरे डगर में। फूल से भी सुंदर है तू माँ, चांद से भी प्यारी है तू माँ, माँ मरिया तू माँ कुंवारी माँ, ममता माई माँ तू माँ दुलारी माँ। अपने सबूत से हमें मिला दे, मीठी बोली माँ हमें सिखा दे। अपने सपूत से हमें मिला दे, मीठी बोली माँ हमें सिखा दे। फूल से भी सुंदर है तू माँ, चांद से भी प्यारी है तू माँ, माँ मरिया तू माँ कुंवारी माँ, ममता माई माँ तू माँ दुलारी माँ। दे दो माँ हम सबको आशीष, कर दे हम पर कृपा की बारिश। दे दो माँ हम सबको आशीष, कर दे हम पर कृपा की बारिश। फूल से भी सुंदर है तू माँ, चांद से भी प्यारी है तू माँ, माँ मरिया तू माँ कुंवारी माँ, ममता माई माँ तू माँ दुलारी माँ। फूल से भी सुंदर है तू माँ, चांद से भी प्यारी है तू माँ, माँ मरिया तू माँ कुंवारी माँ, ममता माई माँ तू माँ दुलारी माँ। अप्रतिम चिमण्यासारख्या गोल गोल फिरणाऱ्या आपल्या शिक्षकांच्या मुली खूप खूप आभार. आणि श्रोत्यांचे आम्ही शब्द सुमनाने स्वागत करतो व कार्यक्रमाच्या मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन येण्यासाठी
आपल्या सोडारिटीच्या अध्यक्षा सौ रजिना अल्मेडा यांना आम्ही विनंती करतो. मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. आता सौ रजिना अल्मेडा मान्यवरांची ओळख, प्रस्तावना व सत्कार करतील. आदरणीय धर्मगुरू, सिस्टर्स, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि माझ्या प्रिय सॉलिडॅरिटीच्या भगिनीनो, आपणा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा. आज आपल्या हॉलीक्रॉस चर्च निर्मळच्या स्त्रियांच्या सॉलिडॅरिटीच्या संघटनेचा वर्धापन दिन साजरा करताना आपणा सर्वांना अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे. सॉलिडॅरिटी ही एक केवळ महिला संघटना नाही, तर प्रार्थना, श्रद्धा, सेवा, एकता आणि महिला सक्षमीकरणाचा सुंदर संगम आहे. सॉलिडॅरिटीची सुरुवात इसवी सन 1563 मध्ये रोम येथे जेजुईट फादर जीन ल्युनिस यांनी माता मरियेला आदर्श मानून प्रार्थना व सेवा कार्यासाठी केली. याच प्रेरणेचा वारसा पुढे मुंबई आणि वसई धर्मप्रांतातही रुजला. सन 1950 मध्ये आपल्या चर्चवर मुंबईहून फादर कोजवेट आपल्या चर्चमध्ये दाखल झाले आणि महिलांना प्रार्थना आणि मिसा बलिदानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याची प्रेरणा घेऊन 1952ला आपल्या निर्मळ चर्चमध्ये सॉलिडॅरिटीची वाटचाल पुढे नेण्यात कुस्तीन मास्तरची आई मणीबाई डाबरे यांचे विशेष योगदान आणि पुढाकार राहिला. अर्थात त्यावेळेस काही महिलांची देखील त्यांना सहकार्य लाभले. त्या सर्व आणि आपल्या चर्चमधून कार्य करून देवाघरी गेलेल्या आपल्या सर्व भगिनीची आपण आज स्मरण करीत आहोत. वसई धर्मप्रांत मुंबई धर्मप्रांतापासून स्वतंत्र झाल्यावर सॉलिडॅरिटी महिला फेडरेशनची स्थापना 5 जून 1999 मध्ये फादर फ्रान्सिस कोरिया यांच्या पुढाकाराने झाली. या महान परंपरेला आतापर्यंत अनेक स्त्रियांनी पुढे नेले. गेल्या वर्षभरात आपण देखील आपल्या सॉलिडॅरिटी संघटनेत अनेक आध्यात्मिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविले. ख्रिस्ताच्या वाटेची भक्ती विविध चर्चमध्ये जाऊन श्रद्धेने केली. वार्षिक सहल, गाव भेटी, आरोग्य शिबिर, महिला दिनाचे आयोजन तसेच उसगाव येथे 2 दिवसीय महिला समुपांनी कार्यक्रम घेण्यात आला. दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी साक्रमेंताची भक्ती, फेडरेशनच्या महिला दिनामध्ये सक्रिय सहभाग, बाळ येशू चर्च व रमेती माता तीर्थस्थान येथे मिसाबलीत सहभाग तसेच दुःखी मातेच्या पासाची भक्ती अशा विविध आध्यात्मिक उपक्रमातून भगिनीची श्रद्धा अधिक दृढ केली. आपल्या आरोग्याची काळजी घेत आयुष्यमान कार्ड, आबा कार्ड तसेच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. अशा विविध उपक्रमातून स्वतःसाठी जगताना इतरांसाठी काहीतरी करूया हा सेवाभाव आपण जपला आहे. आजचा हा वर्धापन दिन म्हणजे केवळ एका वर्षाचा आढावा नाही, तर आपल्या भगिनीची एकजुटीचा, समर्पणाचा आणि सेवाभावाचा उत्साह आहे. पुढील वर्षातही
माता मरियेच्या मार्गदर्शनाखाली आपण अधिक प्रेमाने, अधिक एकतेने आणि अधिक सेवाभावाने पुढे जाऊया. माता मरियेच्या स्वर्गनयनाचा पवित्र महोत्सव देखील आपण साजरा करीत आहोत. या मंगलदिनी सर्व भगिनींना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. माता मरिया आपल्या प्रत्येक कुटुंबावर प्रेमाची, शांतीची आणि आरोग्याची कृपा करो आणि आपल्या सोडॅरिटीला सदैव मार्गदर्शन करो, हीच प्रभूचरणी प्रार्थना. रेव्हरंड फादर जॉन्सन मिनेजिस हे आपल्या चर्चचे प्रमुख धर्मगुरू असून हॉली क्रॉस इंग्रजी व मराठी या दोन्ही शाळेचे मॅनेजर ही जबाबदारी सांभाळत आहेत. आपल्या विनोदी स्वभाव व अभ्यासपूर्ण प्रवचनातून आपल्याला नवी उमेद देत असतात. आज आपण सॉलिडॅरिटीच्या संघटनेतर्फे त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत. मी आपल्या सॉलिडॅरिटीच्या प्रमोटर कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. त्यांचं घ्यायचं असेल तर घेऊ शकता, कारण त्यांना राग नको ना. मग ते आपले चर्चचे सहाय्यक धर्मगुरू आहेत, इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य आहेत आणि त्यांच्याकडे ते आपल्या चर्चच्या सर्व संघटनेत हिरिरीने सहभाग घेत आहेत. आपल्या युवकासाठी, बालमंडळासाठी भरीव कार्य करीत आहेत आणि त्यांना विशेष म्हणजे गायनाची आवड आहे. तर त्यांच्या कलेद्वारे ते भाविकांना मंत्रमुग्ध करीत असतात. तर त्यांचंही आज आम्ही ह्या ठिकाणी सॉलिडॅरिटी संघटनेतर्फे पुष्प देऊन त्यांचं स्वागत करत आहोत. सिस्टर जॉना आर्मेड उपस्थित आहेत. या आपल्या मरिया सदनच्या सुपेरियर असून आपल्या चर्चसाठी आणि सर्व संघटनेसाठी नेहमी सहकार्य करत असतात. त्यांचाही मी पुष्प देऊन स्वागत करते. आपल्या सभासद सुशीला डेमेलोला विनंती करते की त्यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. थँक्यू. सत्कारावर येते. आपल्यामध्ये श्रीमती सांतान देवू डाबरे, शांतीवन. आपण सर्वजण त्यांना सांतानबाई म्हणून ओळखतो. सांतानबाई यांनी ओळखतो म्हणजे माझी सुद्धा ती बाय आहे आमच्या नवळातली. सांतानबाई यांनी आपल्या वयाची 87 वर्ष पूर्ण केली आहे. त्या आपल्या सॉलिडॅरिटी संघटनेच्या सर्वात ज्येष्ठ व अनुभवी सभासद आहेत. त्यांचे पती स्वर्गवासी देवू दाबरे यांच्या आपल्या समाजासाठी फार मोठे योगदान लाभले आहे. सांतानबाई व त्यांच्या कुटुंबाची आपल्या धर्मग्रामासाठी नेहमीच मोठे आर्थिक सहकार्य लाभत असते. आज त्यांनी आपल्यामध्ये उपस्थित राहून आपल्याला प्रोत्साहित केले आहे. प्रभूचा भरपूर आशीर्वाद त्यांना लाभो व चांगले आरोग्य मिळो, ही शुभेच्छा आजच्या या दिवशी आपल्या संघटनेतर्फे मी देत आहे. मी फादरांना विनंती करेन की ते स्टेजवर येऊ शकले नाही तर कृपया त्यांना खाली शॉल आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करावा. चांगला कार्यक्रम. त्यांनी चर्चवर अनेक संघटनेत कार्य केले आहे. त्या आपल्या सॉलिडॅरिटीच्या संघटनेच्या माजी अध्यक्ष आहेत. तसेच विन्सेंट डी पॉल संघटना व पॅरिस काउन्सिलवर गाव प्रतिनिधी म्हणून कार्य केले आहे. त्या आपल्या फुकरे भाषेतील भावगीते उत्तम गायन करीत असतात. त्यांचाही आपण सन्मान आणि सत्कार दोन्ही एकदमच करूया. मी फादरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
अंतोन डाबरे, गोन्सालो नगर. रोजी डाबरे मागील 40 वर्षापासून सॉलिडॅरिटी संघटनेचे सभासद आहेत. आता त्या गाव परिवाराच्या प्रमोटर आहेत. अतिशय धार्मिक व साधी राहणीमान, मनमिळावू स्वभाव, प्रामाणिकपणा, मेहनती वृत्ती, स्वतः अशिक्षित असून आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षित केलेले आहे. या ठिकाणी शाल व पुष्प देऊन सन्मान करीत आहे. मी सिस्टरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. बसून राहिल्या, पण आम्हाला ते आवडत नाही. मी वरती यावं. सो मीना इनस रॉड्रिक्स माळियाडी. सो मीना सिस्टर ह्यांच्याविषयी आपल्या सर्वांना ठाऊकच आहे, तरी पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते. या मुंबईतील नामांकित मुंबई हॉस्पिटल येथे 36 वर्षाच्या प्रदीर्घ नर्सिंग सेवेतून नुकताच सेवानिवृत्त झालेले आहेत. आपल्या सेवा कार्यात त्यांनी आपल्या समाजातील गरजू लोकांसाठी वैद्यकीय मदत पुरविली आहे. डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यापासून तर भेट मिळवण्यापर्यंत कमी किमतीत किंबहुना फुकट औषधं देखील पुरवलेली आहेत. शिवाय त्या पेशंटच्या घरी जाऊनही त्यांना मदत केलेली आहे. सध्या त्या जीवन विकास पतपिढीच्या संचालिका आहेत आणि चर्च कार्यात संघटनेवर त्यांचा सक्रिय सहभाग असतो. तर मी आज फादरांना अशी विनंती करते की त्यांचं रिटायरमेंट म्हणून तुम्ही त्यांचा सत्कार करावा. शाल आणि पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. मॅचिंग झालाय मॅचिंग मॅचिंग आहे तुला मॅचिंग आहे रॉबिन फर्नांडिस मल्याळी. सो रेना मॅडम ह्या मागील 34 वर्षापासून सेंट जेम्स हायस्कूल आगाशी येथे शिक्षिका म्हणून शिक्षादानाचं कार्य करीत आहेत. मागील 2 टर्म त्यांनी धर्मग्राम पालखी संघटनेवर कार्यभार सांभाळला आहे. मुलगामी कुटुंब माळियाडी गाव प्रतिनिधी म्हणून समितीवर त्यांनी अनेक वर्ष सेवा दिली आहे. गावात व निर्माण धर्मग्रामात त्या सर्व कार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यांचाही मी आज या ठिकाणी शाल आणि भेटवस्तू देऊन सन्मान करू इच्छिते. मी सिस्टरांना आणि फादरांना दोघांनाही विनंती करते की त्यांचा सत्कार करा. नंदनवन सो इतका वेळाचं ओळखत नाही असं नाही, सर्वच जण ओळखतात. तरी पण छोटीशी तिच्या बाबतीत माहिती सांगते. सो मॅडम ह्या उच्च शिक्षित असून त्यांनी सामाजिक सेवेत MSW म्हणजे मास्टर ही पदवी संपादन केलेली आहे. या व्यावसायिक प्रोफेशनल काउन्सिलर म्हणून आहेत आणि क्रिस्टिना फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ओके च्या डायरेक्टर आहेत. तसेच गायनात त्या पारंगत असून त्याच्या या कलेचा उपयोग आपल्या क्वायर मंडळात होत असते. त्याची
त्यांची इच्छा नव्हती, परंतु आमची सर्वांची इच्छा होती, म्हणून आज आम्ही तुमचा सत्कार करत आहोत. माझी सासू आहे, कारण त्यांनी नोकरी दिलेली आहे, त्या वेळ माझ्यासाठी देतात, त्या किचन सांभाळतात, म्हणजे बाहेर असते. आमच्या पप्पाने पुढे कशी होती. मी आपले प्रमोटर्स जोना दाखल करेल यांना विनंती करते की त्यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. मीना इनस रॉड्रिक्स, प्रीती विजय रॉड्रिक्स, शिष्टा प्रिय भगिनींनो आणि फादर, स्टेजवरील मान्यवर आणि माझ्या प्रिय भगिनींनो, आपला कार्यक्रम चालू झाल्यानंतर आपल्याला प्रफुल्लितांनी सांगितलं की तेलकट आणि स्वीट पदार्थ अवॉइड करा, खाऊ नका. पण प्रफुल्लिता हे तू कार्यक्रमाच्या अगोदर सांगायला पाहिजे, कारण उगे शिल्लक राहिली असते. सर्व त्या सांभाळून ठेवा. एक दिवशी एक माणूस होता आणि त्याच्या डोक्यावरती फक्त 2 केस होती आणि ती केस उडत होती, डोलत होती, नाचत होती. आणि तो काय सांगतो, आरशामध्ये बघायचा आणि सांगायचा की मला 2च केस आहेत, आणखीन असते तर ती केस खूप हुशार होती आणि उस्तादी होती. तर त्या 2 केसांना लग्न करायचं होतं, परंतु कोणीही त्यांना लग्न करू दिलं नाही. कारण काय असेल, कोणी उत्तर देऊ शकणार? त्या 2 केसांना लग्न करायचं होतं. फादरांनी आपल्या प्रवचनामध्ये सकाळी सांगितलं की देवाच्या योजना वेगळ्या असतात. आज माझ्या बाबतीत प्रत्यक्षात ती घटना घडलेली आहे, कारण देवाने आज मला निवडलेलं आहे. कालपर्यंत मी कुठे नाव दिलं नव्हतं, काही नव्हतं, परंतु मी BLOच्या कामासाठी असताना आज मला तिथून BLOच्या कामासाठी पाठवण्यात आलेलं होतं. परंतु ते काम मी काल संध्याकाळी पूर्ण केलं आणि सकाळी आज मी इथे हजर राहू शकले. आणि आज या आपल्या सोरॅलिटीची एक सदस्य म्हणून आज शपथविधी फादरांच्या हस्ते आणि मला मिळाला, त्याबद्दल सुरुवातीलाच मी परमेश्वराला धन्यवाद देते, कारण आपल्या योजनेपेक्षा परमेश्वराच्या योजना वेगळ्या असतात. इंग्रजीत म्हणतात लेडी, मराठीत म्हणतात महिला, तिच्यामुळे आपण या जगात श्वास घेतो पहिला. अशा स्त्रियांचा प्रत्येक वाटतो अभिमान कायम करा. अशा स्त्रीचा सन्मान, अशा स्त्रीचा सन्मान.
सन्मानी होत असतील व माझ्या महिला बंधूंनी आज आपण पवित्र मरेचा स्वर्गरोहणाचा सण साजरा करीत आहोत. आणि या अतिपवित्र अशा सोहळ्यासाठी आजच्या दिवशी आपण आठवण करत आहोत. एक स्त्री म्हणून मरिय मातेने जसे निष्कलंक पवित्र सेवाभावी जीवन जगले त्या माऊलीचा आदर्श समोर ठेवून आपण देखील जीवन जगावे म्हणून आज आपण विशेष प्रार्थना करूया. सोडलेकीचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे. तर मेरीबाई, मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहे. आपल्याला सोडलेकीमध्ये येण्याची प्रेरणा कुठून मिळाली? मी 20 वर्ष अगोदर अध्यक्ष झालेली होती, पण त्याच्या आधी मी त्यामध्ये आपल्या सगळ्या भगिनी तर तशी मिळत होती. पण सरांचे येऊन त्यांचं वागणं, धार्मिकपणा, त्यांचं कार्य बघून मला देखील वाटायला लागलं की मी चर्चमध्ये किंवा सॉलिडॅरिटीमध्ये समाविष्ट झालेली बरी. मग माझ्या काही भगिनी विशेष करून स्वर्गवासातील तेव्हा तेच होता कशीबाई आपले नरेशबाई टाकले यांचंसुद्धा कार्य बघून मला बरं वाटलं आणि त्यांनी मला सभासद करून घेतलं सॉलिडॅरिटीमध्ये. अध्यक्ष म्हणून आपला अनुभव कसा होता? अध्यक्ष सांगितलं तर ते खूप मोठी जबाबदारी काम असते. मी आपल्या भाषेत बोलत आहे, कारण तेवढा जपून आले का आपल्याला अध्यक्षांनी सगळे जबाबदारी सांगू राहिली. पण त्यावेळेला आज 20 वर्ष अगोदरची गोष्ट बावी आपलं निवडत होते म्हणजे शेतकरी त्यांना वेळ मिळत नव्हतं. मग आपल्या मिटिंग आहे, आपल्या उपस्थानाचे काही विधी असतात त्याच्यामध्ये आपले गावामध्ये भेटी, आधाराने भेटी, वर्गणी या खूप तर गोष्टी करायची. तिला मग थोडी ना बोलायची. मग त्यावेळेला मला आमची उपाध्यक्ष फेलो फर्नांडीस असायची, वेरोनिका ती पण होती. मग आम्ही गावभेटी करायची. त्यावेळेला आमच्या वैशिष्ट आरती होत्या, त्या मिळून आम्ही गावठी भेटी करायचो. आता काय आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, पण तेव्हा प्रत्यक्ष भेटी जायच्या आणि त्यामुळे सगळ्यांचा संवाद करता येत होता. आणि मोठे नाही भेटले तर मग ते मिटिंग करत होते, मग त्यांना प्रश्न पडतो आम्हाला कळलंच नाही असं होत होतं. पण त्यावेळेला मला ते सोपं गेल्यानंतर आमच्या आयुष्यावर मला मिळालं होतं. आम्हाला मावशीने त्यांनी खरोखर दिली. अतिशय सुंदर वाटलं तो गाणं आपण नंतर ऐकू, आम्ही रेकॉर्ड करेन माझा करता तर आपल्याला वेळ कमी आहे. पण तुमचा प्रश्न आहे की सोडलेकीसमोर पूर्ण आव्हान आहे. 3 प्रश्न एकच विचारते. पूर्ण आव्हान आहे, पूर्ण बदलावा व्यापार आणि स्त्री आता आम्ही आमच्या महिलांना तुम्ही का संदेश देऊ शकाल? आणि ते आव्हान हे मला आवडत बहुतेक सगळं आपल्या रतीबाई आखांची स्त्रिया ना, पण मी आज स्त्रीमध्ये बदल करतो. आपल्या स्त्रिया 90% सुशिक्षित आहेत. आमच्या वेळेला बदल करणं गरजेचं होतं. आता 90% सुशिक्षित आहेत, त्यामुळे जास्त इंग्लिश करून तरी सुद्धा सांगितलं घटकाला संसारी वाढेला त्यांनी जी आपली अध्यक्ष आणतात आहे, कारण चांगली सुदृढ अध्यक्ष मिळाली, तुम्हाला चांगली गराडी मिळाली, ती पुण्या बाबतीत मागे पाडायची नाही. सगळ्या गोष्टी पण लागणार, पण तिला साथ द्या पाहिजे आणि आपण वेळ जाऊन आपल्या गतीचा काम करतो, आपल्या गती नाही त्याच्यात आपण काय करायला पाहिजे. सदाच आपले कामे आपलं संस्था थोडी गोष्ट आहे नाही. साधारणतः 50 झाल्यानंतर किंवा जिच्यानंतर तुम्ही सॉलिडॅरिटी मी नाही सभासद आहे पाहिजे, कारण का घर मी पडत घ्यायचा माझे 2 शब्द झाले. गुलाबाच्या फुलाला काटे गोजाची दोस्ती सोडा तुला पडवाची. आता कळला पाहिजे तू दुसऱ्यावर मला सोडलंय पाऱ्यावर. रस्ते रस्ते माझी मैत्री जोडा रस्ते तुझ्या दोस्तीचा माझे हरगो बसला ऐसा जीव माझा सुकट झाला. तुझ्या दोस्तीचा माझे हरगो बसला ऐसा जीव माझा सुकट झाला. आता बरोबर वेळ आवडली का ते काळे वाजवा ही बोलली कोण आता बोलली बोलली का नाही काय म्हणते काळे वाजवा बोलली का नाही. दरवाजातले काळ्या काळ्या सोबत आल्या नाही बोलली ती काळ्या वाजला मलाच म्हणली का ही बोलली टाळ्या त्याने ऐकलं काळ्या मी आलो. आता काळ्या आलो तर आलो आपण काळ्यासाठी का होता बोलत होते. ब्युटिफुल आलं ते काय ब्युटिफुल चांगले ब्युटिफुल नाही गावठी फुल आले. हे सगळे तुम्ही जर आज गावठी फुल झाला. हा कळलं हे सगळे आहेत नाही गावठी फुल झाले.
पण झाले का मिळते गावठी फुला एक चांगला कुठले गेला बघितली खरं बाबा तुम्ही फुगे देतात ना द्या एकमेकांना द्या फुगे फुगे द्या गावठी फुल काळ्याची घ्यायचा फुल आणि काळ्या धुळ्याचा चांगला फुटला कारण तिघापासून तुमची आमची आरोग्यात कोण्या आई आरोग्याने चालले पण नदीने गेले चालले का ही अर्धा किलो कमी झाला उठाते आला लक्षात तू इकडे ना देवळाची कोणी आठवली तर ती देवळी काल होता माहिती का ऑपॉर्च्युनिटी आहे कुठेच नाही कवीची फादरचा प्रवचन कुठेच नाही हो इशारा करते ते भेले तो बरोबर आणि मी जर उठला ते बीज पण भेटलं तर काय होईल म्हणजे मान उठलं ना किंवा फेविकॉल की मजबूती या मजबूती में फेविकॉल लाऊन एकदम बिठाएगा उसको वो गलती से उठ नहीं रहा था किधर था वो अपना चर्च में एक मेरा जैसा बैठा था तो बैठा उठता ही नहीं मजबूत था फिर बाद में गड़बड़ हो गया कम्युनियन का टाइम आया ना काय का टाइम आया कम्युनियन का टाइम आया आता उठना पड़ेगा उठायला सांगितले का तंटे बघितले काय होता यान काय केलं उचलून उठला कम्युनियन घ्यायला गेला कम्युनियन घ्यायला गेला ओढ्यामध्ये पिशे कोणतरी जाऊन कडे नाला कम्युनियन आल्यानंतर बघितलं काय बघितलं हो बिजा पाचकडे बोलाय म्हणून पाहिजे म्हणजे आम्हाला काय नाही आम्ही गुड बस आणि त्यांनी एक फुल घ्यायचं द्यायला लागला मी करू येऊन ऍक्सिडेंट वाखो घ्यायचं म्हणजे मला काही आठवलं नाही का प्रश्न तो आहे आता तुम्ही सगळेजण आलेत ना मजा करा आनंद करा आलं का लक्षात आणि आनंद करून भरपूर त्यातून ऐकवणार काय करत पैसे काय ऐकवणार थोडा पाय थोडा जीवा आला का लक्षात तू थोडा पाय थोडा जीवा जमेले थोडा जीवा तुम्हाला काय जमते मला आख मला खरं दे का येताना बाबाने ना 2 पोरे घेतले किती पोरे घेतले हे 8 जण होते पहिला आपला हा त्याचा बरं गेला आता पैसा आता किती आहे नाही एक गेम कडे आला घेतला ते तापण नका आला पण पहिल्या वेळेला यांना काय ताकद होती मला कळायला नाही बायकांना ताकद झाऊस बरोबर गेला अरे पहिला काही जो था ना लेडीज लोग 6 7 8 बच्चे किसी का 12 बच्चे तर गुजरात खबर कितना तो बहिणी म्हणजे कडे किया जितने शेषन जिला मला गीता कितना यूपीला बहने आपका कितना मैंने पोळे आता हिला काही मी मोडीलेच ना ठेरो बहनी भाई आपको बताता है ये एक महीने शादी के लिए तो 3 4 5 6 कितना 6 माई 6 है अरे 6 है क्या माई दे रही 6 अरे रुको 6.5 आ गया म्हणजे वाटोळी हाय वाटोळी हाय त्यामुळे स झाले आणि 6.5 म्हणजे आले छान ताकद रे अरे ताकद काय वेळ मी जरी विनोदामध्ये बोललो तरी मी तुमच्या मातांना हात जोडून नमस्कार करतो ज्या मातांनी बाळाला जन्म दिलेला पवित्र शास्त्र सांगितलंय की तू ही संतान राहावीस हे तुझ्या भल्याचं आहे नीतीसूत्र बनतं काय म्हणतो एवढे सिरियस झाले त्याने का बोललो तर बायबलमध्ये लिहिलंय मी संतान राहावं हे तुझ्यासाठी बऱ्याचं आहे मग ज्यानं मुलबाळ नाही होत हे बायबलची योजना आहे प्रेज द लॉर्ड तर ते तसं आहे परंतु ज्या बायकांनी मुलाबाळांना जन्म दिला आहे त्याला माझा नमस्कार आहे कारण मुलाबाळांना जन्म देणं हा
हा खरोखर दिव्य अग्नीतून जाण्याचा प्रसंग आहे. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांना सगळ्या बाया मनापासून, कारण मी थोडंसं अनुभवलं आहे, कोणाला मदत करत असताना बाळाला जन्म देणं म्हणजे काय आहे, बापरे बापरे बापरे. त्यावेळी नाही तुम्ही 8 आणि 9 तो एकदम क्या हो गया मालूम है, बाबाने विचार केला तुम्ही तुम्हाला जीवासाठी भरपूर जीव असा, तर बाबाने पण आईला काम फिट करायला सांगितले. त्याला म्हणजे ऐक असं होतं का नाही, ऐक बघत असं होतं, जवळजवळ ना 100 रुपये येते असं होतं. बोला 100 द्यायचे ते वसूल केले बरं करा. हो विसरकडे मला एखादा काही झालं असा नाही, मी 2 नेते आहे, 2 निधी आहे का, 2 निधी का. त्यानंतर म्हणजे काय थोडस अटक होण्याचं या बाजूला, दोन्ही बाजूला गवळीला, यो या बाजूला नबीचा या बाजूला आणि यो मंद, आणि मग जेवायला बोलले मांडलेलं आहे. आणि नंतर बघितले ते याने सुरुवात केली, पण ही बाजूला आहे ना केंडुळा का जीवी नाही आणि उद्या जसं आपण जीवी नाही. तर सरते शेवटी याचा भागायचा का पुढे गेल्यात करा आपले सामने का नाही का दंड कवची होते वेळा हा का ना भाग्याचा का बोला ना जीवा आणि जीवा का नाही भाग्याचा का पुढे इतर गेला ओढे का नाही द्या. लाईट गेली लाईट जाता बरोबर याने कॉफो मारतो जीव नाही का त्या जीवता कॉफो मारतो या आणि या पण कॉफो मारलो लोकांना कॉफो म्हणजे कसं मारलं जीवनी नाही का त्या जीव चांगला. म्हणजे थोडक्यामध्ये मला काय सांगायचं, सगळ्यांनी मस्तपैकी जेवा अलग लक्षात आणि आजचा आनंद घेऊन जा, कारण ते प्रवचन त्याचं काम केले आणि परत ते प्रवचन द्या नाही, पण उडवे मला आठवाला कोणसाही ना उडवा होता का होता बोलू का उडवा आणि या उडव्याबीने ना काय करायला गेली ढोकळ्या 4-5 जणी ना जाऊन फणस पाडले पुण्याचे. का पाडल्या फणस पाडले का आणि ते फणस जाऊन लपेशीकडे आणत आहे, कधी लपेशी आहे त्याकडे लपविले उडव्याबीने लपविले, तुम्ही पण लपविले वाटत आहे त्यांना लपविले उडवे लपविले आणि ते आपण काय करावं 2-3 ध्यानामध्ये टिकले ना मध्ये ते आपण काढावं. किती ध्यान 2-3 ध्यान पण एक 4 ध्यान नंतरही केले, एक सकाळी 4 ध्यान नंतर आपण मध्ये काढावं. ठीक आहे या इकडे छान दात पाजवी दे नाही का दात पाजवायचे दात पाजून आणि आपण खाशात घेणार पण सुरू बघितले त्यांना कुठे गाडी आणलं ते काही सारा नाही आपली वाट लागली का वाटके लागले उडीवर सांगा ते जोड्याला गेले उडवं जोड्याला गेले मग नामने मुली त्या उडीवरचे सगळे पहाडी गाड्या दिल्या आणि त्याने पुढं ज्या पुढं होतो गेल्या त्या उडवा जोड्या काढला काट्याबरोबर एक फणस काढला त्या हा द्या त्यामुळे सांगायची गोष्ट ती आहे की तुम्ही उडवाचा हाय का अवश्य सोडा. और मेरा हिंदी इतना अच्छा नहीं, समझ में आए ना, मेरा हिंदी इतना अच्छा नहीं है, मैं टोड़का मोड़का है अलग अलग शामिल है. तो हमारा एक बार दादी क्या कहता है भैया आया भैया हे भैया मैं तुमको क्या कहता है ये हिंदी म्हणजे काय आहे दोस्ता का बरोबर आहे ना. आणि तुम्ही जे ऑफायला जातात ना ऑफायला जातात त्या मला ते ऐकले आलं लक्षातून पण एक फादर ऑलरेडी काय घेतला फादर ऑलरेडी काय म्हणते आमची काकी होती ना या हल्लीवरचा लोकला कुणीतरी कापड निघा आणि जिभे पाळपण निघो पण तिला वाटलं या भैयाने लिहिलंय ते भैया पहिलं आणि या हो आहे पहिलं का बरोबर येऊ दम आहे का पहिला तुम्ही हा आणि या मेरे भावने का हल्दीवर का पहिला का बरोबर पहिल्या ती इकुणी भाषा मेरे भावने का ते भावने त्याला का काढायचा मेरे भावने का हल्दीवर का झिपरी का पाला किसने फोड़ा मेरे भावने का हल्दीवर का झिपरी का पाला कोने फोड़ा और एक छोटा सा झिपरी का था उसको किसने काटा पहिला हंगू आला पहिल्या दर्शनानेच पडलो
आणि तो कोणी असं झाला आलं का लक्षात. तो मेरा इतना यांची अच्छा नाही आहे फिर भी हमारी जो लड़की. विनंती करतो की त्यांनी व्यासपीठासमोर ठेवलेल्या खुर्च्यांवर स्थानापन्न व्हावे. आपल्या संस्थेच्या माननीय रंजना मॅडम, आपल्या चर्चेचे प्रमुख धर्मगुरू फादर जॉन्सन मेनेजेस, सहाय्यक धर्मगुरू फादर मॅक्सवेल कुट्याड, मरिया सदनच्या सिस्टर जोआना, स्टेजवरील सर्व मान्यवर, देणगीदार माता आणि उपस्थित माता भगिनी, आज मरिया मातेचा स्वधरांचा सण आहे. तसेच भारताचा 80वा स्वातंत्र्य सण हा सण साजरा करत आहोत. या सणाच्या निमित्ताने
बारको घे